हॅलो गाईज, व्हॉट्सअप. हे बघा, थोड्या दिवसांपूर्वी मीच इंस्टाग्रामला रील पोस्ट केली होती की जावास्क्रिप्ट खूप कठीण आहे. तर तुम्ही ती रील बघा आधी. तर बघा, तुम्ही त्या रीलमध्ये पाहिलं की जावास्क्रिप्ट ही सोपी नाही आहे, बरोबर. तर हो ठीक आहे, मीच म्हटलं होतं की जावास्क्रिप्ट सोपी नाही आहे, पण जावास्क्रिप्टला आपण सोपी करू शकतो डेली प्रॅक्टिस करून, ठीक आहे ना. तर छोटे मोठे काही प्रोजेक्ट्स असतात जावास्क्रिप्टचे, जर ते प्रोजेक्ट्स जर आपण प्रॅक्टिस करत असलो डेली बेसिसवर, तर आपल्याला जावास्क्रिप्टचे बरेच जे फंक्शन्स आहेत त्यांची प्रॅक्टिस होईल आणि जावास्क्रिप्ट जी ती कठीण न वाटता सोपी वाटायला लागेल. तर याच पद्धतीला मी लक्षात ठेवून जावास्क्रिप्टचे प्रॅक्टिसचे लॉंग व्हिडिओज मी टाकतो आहे. तर मागचा एक व्हिडिओ टाकला होता मी, त्याच्यात टॉगल बटन आपण क्रिएट केलं होतं. तर ते टॉगल बटनचा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय, ही थंबनेल आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक प्रोव्हाइड केली, तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एक पॉपअप कसा बनवायचा, ठीक आहे ना. तर तुम्ही थंबनेलला पाहिलं की पॉपअप कसा बनवायचा ते आपण पूर्ण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर गाईज, माझं नाव आहे हेमंत गायकवाड आणि तुम्ही पाहत आहात इट्स प्रोग्रामर. सो इट्स टाईम वी शुड स्टार्ट नाव. लेट्स गो. तर गाईज, आपण सिम्पली कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर आलो आहेत आणि आपल्याला हा जो पॉपअपचा प्रोजेक्ट बनवायचा आहे याच्यासाठी HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट तिघी लँग्वेजेसचा यूज आपण करणार आहेत. तर आपण प्रथमतः लिहिणार आहोत HTMLचा पूर्ण कोड. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, मी इथे सिम्पली एक फोल्डर बनवलेलं आहे पॉपअप नावाचं, तुम्ही पाहू शकता, ठीक आहे. तर या पॉपअप नावाच्या फोल्डरमध्ये जर मी एंटर केलं तर अजूनपर्यंत इथे एकही फाईल बनलेली नाही आहे. तर आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, मी या पॉपअप फोल्डरला विज्युअल स्टुडिओ कोडमध्ये ओपन करतो आहे, ठीक आहे. विज्युअल स्टुडिओ कोडमध्ये मी हे पॉपअप फोल्डर ओपन केलं आणि आता तुम्ही बघू शकता इथे काहीच नाही. तर सिम्पली मला या फाईल आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि या प्लसच्या साईनवर क्लिक करून मी इथे एक index.html फाईल बनवतो, ठीक आहे. तर मी सिम्पली इथे index.html करतो आणि एंटर जर मी केलं तर इथे एक HTML फाईल बनलेली आहे, ठीक आहे. तर त्यानंतर मी अजून एक फाईल बनवतो जी असेल CSS फाईल, तिला मी नाव देतो style.css, ठीक आहे. आणि एंटर जर मी केलं तरी सेकंड फाईल बनली आपली style.css. आणि परत मी अजून एक फाईल बनवतो जिचं नाव असेल script.js, ठीक आहे. एक जावास्क्रिप्ट फाईल आहे script.js. एक्सटेन्शननुसार त्या फाईलचे टाईप्स असतात, हे तर तुम्हाला माहितीच असेल, बेसिक आहे, ठीक आहे. तर HTML फाईलमध्ये आता आपण स्टार्ट करूया कोड लिहायला. तर सिम्पली एक बॉयलर प्लेट कोड लावून घेतो मी. बॉयलर प्लेट कोड लावण्यासाठी आपल्याला काय करायचं असतं गाईज, HTML टाईप करेल आणि HTML:5 हे जे दिसतं आहे ना, याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला एक सिम्पली बॉयलर प्लेट कोड भेटेल विज्युअल स्टुडिओ कोडमध्ये, ठीक आहे. तर ते आपण केलं आहे आणि इथे टायटलच्याच ठिकाणी आपलं इथे डॉक्युमेंट लिहिलं आहे, आपलं प्रोजेक्टचं नाव आहे पॉपअप. सो मी इथे देतो सिम्पली पॉपअप, ठीक आहे. त्यानंतर हेडमध्ये मी लिंक करून घेतो आपले CSS फाईलला. तर सिम्पली मी इथे लिंक टॅगचा यूज करेल CSS फाईलला लिंक करण्यासाठी, ठीक आहे. तर मी सिम्पली यूज करतो आहे लिंक टॅग आणि रिलेशनमध्ये स्टाईल शीट लिहिलेलं आहे, hrefमध्ये आपण प्रोव्हाइड करू सोर्स. तर style.css मी प्रोव्हाइड केलं, ठीक आहे. तर आय होप की style.css ही जी फाईल आहे ती लिंक झाली असेल आपल्या HTML फाईलला. त्यानंतर आपल्याला जो टोटल HTMLचा कोड लिहायचा आहे तो आपल्याला या बॉडीच्या मध्ये लिहायचा आहे. तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, पॉपअप बनवायचा आहे, त्यासाठी आपल्याला 2 बटनची आवश्यकता भासेल. तर पहिला जो बटन आहे तो असेल सबमिट नावाचा. तर मी सिम्पली इथे यूज करतो बटन टॅगचा आणि त्या बटनचं नाव असेल सबमिट बटन. तर मी सिम्पली लिहितो सबमिट आणि इथे आपण त्याला ID देऊन देऊया. ID असेल त्या बटनची ओपन मॉडेल, ठीक आहे. ओपन मॉडेल जस्ट एक ID दिलेली असं कन्सिडर करू शकता तुम्ही. त्यानंतर ID देऊन झाल्यानंतर हे बटन झाल्यानंतर मला एक सिम्पली ड्यू बनवायचं आहे ज्याची ID असेल मॉडेल. तर एक ड्यू बनवला आहे मी ज्याची ID आहे मॉडेल, ॲज वेल ॲज त्याचा क्लास देखील मॉडेल असेल. तर क्लासमध्ये पण मी लिहितो मॉडेल, ठीक आहे. इथपर्यंत झालं. त्यानंतर ह्या ड्यूमध्ये आपल्याला परत अजून एक ड्यू बनवायचा आहे ज्याची ID असेल इनर मॉडेल, ठीक आहे. तर मी एक इनर मॉडेल असलेल्या IDचा एक ड्यू बनवला आहे आणि परत त्या ड्यूमध्ये आता आपल्याला पूर्ण जो आपला पॉपअप असेल तो डिझाईन करायचा आहे. तर सिम्पली मी इथे पॉपअपमध्ये सर्वात आधी आपल्याला वरती एक हेडिंग असेल, तर हेडिंगसाठी मी यूज करतो H2 टॅग आणि H2 हेडिंगमध्ये मी देतो सिम्पली हेडिंग थँक्यू. आणि थँक्यूला आपण थोडं अजून ॲट्रॅक्टिव्ह वाटायला हवं म्हणून सिम्पली एक
एक्सक्लामेटरी मार्कचा यूज करू, ज्याच्याने थोडा अट्रॅक्टिव्ह वाटतं. त्यानंतर मी यूज करतो आहे सिम्पली पॅराग्राफ टॅग. आणि या पॅराग्राफ टॅगमध्ये आपल्याला लिहावं लागेल. जर तुम्हाला एक रँडम टेक्स्ट जनरेट करायचं असेल तर तुम्ही त्यासाठी यूज करू शकता लोरेम नावाचा. ठीक आहे, तर लोरेम. आणि तुम्हाला किती लेटर्स हवे आहेत त्या टेक्स्टमध्ये, तर मला हवे आहेत 5 लेटर्स. तर मी लोरेम 5 जर यूज केलं आणि एंटर केलं तर तुम्ही पाहू शकता 5 रँडम लेटर्स इथे जनरेट झालेले आहेत. आणि जर तुम्हाला तसं यूज करायचं नसेल, तुम्हाला जर जास्त लेटर्स हवे असतील तर तुम्ही यूज करू शकता लोरेम 12 आणि एंटर. तर तुम्ही पाहू शकता इथे रँडम टेक्स्ट जनरेट होतो आहे. तर रँडम टेक्स्ट जनरेट करण्यासाठी आपण यूज करतो लोरेमचा. त्यानंतर आपण याच्यामध्ये जो आपला पॉपअप आहे त्याच्यामध्ये एक हेडिंग लिहिली आहे, एक पॅराग्राफ लिहिला आहे आणि परत एक आपल्याला बटनचा यूज करायचा आहे. तर सिम्पली मी इथे यूज करतो बटनचा. आणि या बटनचं नाव असेल क्लोज. सॉरी गाईज. तर या बटनचं नाव असेल क्लोज. आणि याला देखील आपण एक आय डी देऊया. तर याची आय डी असेल क्लोज मॉडेल. ठीक आहे, याची आय डी आहे क्लोज मॉडेल. आणि सिम्पली आपण चेक करूया की आपण HTMLचा जो कोड लिहिला आहे तो वर्क होतो आहे की नाही. तर पॉपअप या फोल्डरमध्ये आपण इंडेक्स ही जी फाईल आहे हिला डबल क्लिक जर केलं तर आपण सिम्पली साईटमध्ये येतो आहे. आणि तुम्ही पाहू शकता एक सिम्पली आपला HTMLचा कोड जो आहे तो इथे आलेला आहे. ठीक आहे, ओके. तर आता आपण यूज करूया CSS. तर CSSसाठी मी जातो CSS फाईलमध्ये आणि इथे एक पूर्ण बॉडीसाठी मी जर मला काही CSS स्टायलिंग करायची असेल तर मी यूज करतो स्टारचा. ठीक आहे, ॲस्ट्रिक सिम्बॉल स्टार. त्याच्यामध्ये जर मी काही कोड लिहिलं तर तो कोड पूर्ण बॉडीला लागेल. तर सिम्पली मी मार्जिन देऊन देतो होल बॉडीसाठी 0 आणि ॲज वेल ॲज पॅडिंग पण देऊन देतो, ती पण असेल 0. ठीक आहे, मार्जिन पॅडिंग 0 झाली. त्यानंतर मी देऊन देतो फॉन्ट फॅमिली. आणि फॉन्ट फॅमिली असेल आपली ही फर्स्टवालीच करियर आणि मोनोस्पेस. याला मी करतो सेव्ह आणि चेक करतो साईटमध्ये. जर मी केलं रिफ्रेश तर तुम्ही पाहू शकता इथे फॉन्ट जो आहे तो ॲप्लाय झालेला आहे आपल्या पेजला. तर त्यानंतर मी स्टायलिंग प्रोव्हाइड करतो मॉडेलला. आता मॉडेल काय आहे तर तुम्ही पाहू शकता इथे index.htmlमध्ये हे जे मॉडेल नावाचा मी क्लास दिलेला आहे आपल्या फर्स्ट डिवला. तर मी आधी याला CSS प्रोव्हाइड करतो. तर त्यासाठी सिम्पली आपल्याला येऊन जायचं style.cssमध्ये आणि इथे क्लास मॉडेल होता म्हणून डॉट ऑपरेटरचा यूज करतो आहे मी. आणि या मॉडेलला आपल्याला स्टायलिंग द्यायची. तर याच्यात मी सर्वात पहिली स्टायलिंग जी देतो आहे ती म्हणजे टेक्स्ट अलाइन. आणि ते मी करतो आहे सेंटर. ठीक आहे, करंट कलर नाही, टेक्स्ट डेकोरेशन झालं आहे. आय एम रिअली सॉरी. टेक्स्ट अलाइन करायचं होतं आपल्याला. टेक्स्ट अलाइन आणि याला मी करतो सेंटर. त्यानंतर मी करतो काय करायचं, ठीक आहे. याच्या पुढे आपल्याला यूज करायचं आहे फ्लेक्स बॉक्सची प्रॉपर्टी. त्यासाठी मी करतो डिस्प्ले फ्लेक्स केल्यानंतर हॉरिझॉन्टली मिडलला येण्यासाठी आपण यूज करतो जस्टिफाय कॉन्टेंट. तर मी जस्टिफाय कॉन्टेंट करतो आणि त्याला पण मी करतो सेंटर. आणि त्यानंतर वर्टिकली सेंटरला येण्यासाठी आपण यूज करतो अलाइन आयटम्स. तर अलाइन आयटम्सला पण मी करतो सेंटर. ठीक आहे, तर एवढं केल्यानंतर आपण चेक करूया काही चेंजेस होत आहे की नाही. जर मी केलं रिफ्रेश तर तुम्ही पाहू शकता जो पॉपअप होता तो आपला मिडलला आलेला आहे. पण हा पॉपअप ॲक्च्युली पॉपअप वाटत नाही. तर का वाटत नाही, कारण आपण त्याला बॉर्डर दिलेली नाही आहे. ठीक आहे, तर मी करतो बॉर्डरचा यूज आणि बॉर्डर मी घेतो 2px सॉलिड आणि ब्लॅक घ्यायची का, 2px सॉलिड ब्लॅक. आणि मी करतो याला सेव्ह आणि परत चेक करूया आपण. ओके, आता बऱ्यापैकी ठीक आहे. पॉपअपला बॉर्डर आलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर आता मला यूज करायचं आहे काय यूज करायचं आहे तर पोझिशन जी आहे पोझिशन. तर मी त्या पोझिशनला करतो
फिक्स्ड आणि परत पोझिशन फिक्स केल्यानंतर टॉपपासून, लेफ्टपासून, राईटपासून आणि बॉटमपासून आपल्याला त्याला 0 करून घ्यायचं आहे. तर सिम्पली मी टॉप यूज करतो आहे. टॉपला मी करतो 0 ॲज वेल ॲज बॉटमला पण मी करतो 0. त्यानंतर राईटला मी करतो 0 आणि लेफ्टला पण मी करतो 0. ओके आणि चेंजेस पाहूया आपण. जर मी केलेला सेव तर ओके. थँक्यू. हा जो पॉपअप आहे तो आलेला आहे आपला मिडलला. ठीक आहे. ओके. मला नाही वाटत की मॉडेलला बॉर्डर द्यायची गरज आहे, तर ही बॉर्डर मी रिमूव्ह करतो आहे, कारण ती जी बॉर्डर आहे ती आपल्याला इनर मॉडेलला द्यावी लागेल. ठीक आहे ना. तर बॉर्डर कुठे आहे? बॉर्डर ठीक आहे. ही बॉर्डर मी करतो आहे रिमूव्ह आणि हे करतो आहे मी चेंजेस सेव. ओके. त्यानंतर आता आपण CSS प्रोव्हाइड करू. मॉडेल या डिवला आपण CSS प्रोव्हाइड केलेली आहे. त्यानंतर आपल्याला CSS प्रोव्हाइड करायची इनर मॉडेलला. ठीक आहे. कारण हा जो आपला पूर्णचा पूर्ण पॉपअप आहे, तर तो पूर्ण पॉपअप आपल्या इनर मॉडेलमध्ये स्टोअर आहे. तर मी सिम्पली आता CSS प्रोव्हाइड करेल इनर मॉडेलला. तर मी लिहितो इथे आय डी आहे म्हणून हॅशटॅगचा यूज करू आणि इनर मॉडेल. ओके. आणि सिम्पली या इनर मॉडेलला मी स्टायलिंग प्रोव्हाइड करतो. तर याला स्टायलिंग द्यासाठी मी यूज करतो आधी बॅकग्राऊंड कलर. आणि बॅकग्राऊंड कलर आपण देऊ शकतो कुठला द्यायचा काहीच, तर आय थिंक की आपण ब्राऊन द्यायला हवा. पण ब्राऊन मला नाही वाटत एवढा ठीक वाटेल, तर आपण सिम्पली इथून कलर पॅलेटमधून कलर चॉईस करू शकतो. तर हा कलर मला ओके वाटतो आहे. ठीक आहे. तर आपण देतो आहे एक स्काय ब्ल्यू टाईपचा कलर आणि त्याला मी करतो सेव. आणि त्यानंतर जो टेक्स्टचा कलर आहे आपण तो कलर पण देऊ शकतो. तर तो कलर मी सिम्पली यूज करेल हा ॲझ्युर नावाचा. ओके गाईज, व्हिज्युअल स्टुडिओ कोड जो आहे तो ॲक्च्युली खूप छान छान कलर्स जे ते प्रोव्हाइड करत असतो. तर आय विल सजेस्ट यू, तुम्ही जर कोड करत असाल तर व्हिज्युअल स्टुडिओ कोडच यूज करा. ठीक आहे. तर मी कलर दिला आहे आणि मी करतो आहे चेंजेस सेव आणि मी चेक करतो परत आपल्या वेबपेजमध्ये काही चेंजेस आहेत की नाही. तर तुम्ही पाहू शकता गाईज, एक बॅकग्राऊंड कलर जो आहे तो पॉपअपला अप्लाय झालेला आहे आणि परत टेक्स्टला देखील व्हाईट कलर आलेला आहे. ठीक आहे. आता मी ती जी बॉर्डर दिली होती ती बॉर्डर आपल्याला इथे द्यावी लागेल. ठीक आहे. तर मी सिम्पली इथे बॉर्डर देतो आहे आणि बॉर्डरला तेच सेम 2px सॉलिड आणि ब्लॅक बॉर्डर द्यायची का की ब्ल्यू द्यायची? बॉर्डर कुठली द्यायची? ब्लॅकच देऊया. ठीक आहे. ब्लॅक आणि मी हे करतो चेंजेस सेव. आणि परत ह्याच्या इनर मॉडेलमध्ये आपण हेडिंगचा यूज केलेला आहे. तर त्या हेडिंगला स्टायलिंग करण्यासाठी मी सिम्पली डायरेक्ट H2चा पण यूज करू शकतो, कारण आपण एकच हेडिंग यूज केली पूर्ण वेबपेजमध्ये. तर H2ला मी करतो इथे कलर घेतो मी त्याचा ब्लॅक. ठीक आहे. कलर मी घेत आहे ब्लॅक आणि परत फॉन्ट साईज आपण देऊया त्याला 40px आणि मी करतो आहे चेंजेस सेव. आणि जर मी चेक केलं परत साईटमध्ये वेबपेजमध्ये तर तुम्ही पाहू शकता थँक्यू जो आहे तो ब्रॉड झाला आहे आणि ब्लॅक झालेला आहे. ठीक आहे. तर हेच आपल्याला हवं होतं आणि बऱ्यापैकी छान वाटतं याला. त्यानंतर मी परत डिझाईन करायचं आहे आपलं सबमिट जे बटन आहे ते, कारण तेच सर्वात इम्पॉर्टंट आहे. सबमिट बटनला जर आपण डिझाईन नाही केलं तर आय डोंट थिंक की एवढं खास वाटणार आहे. तर सबमिट बटनला मी ID दिली होती आय थिंक. तर IDला मी हॅशटॅगने यूज करतो आणि IDचं नाव होतं ओपन मॉडेल. ठीक आहे ना. ओपन मॉडेल आणि याला मी डिझाईन करतो. तर सिम्पली मी फॉन्ट साईज इन्क्रीज करून घेतो आधी. फॉन्ट साईज आपण देऊया त्याला 50 पिक्सल्स सफिशियंट आहे आणि बरंच मोठं दिसेल ते बटन असं वाटतं मला. ओके, बऱ्यापैकी मोठं वाटतं आहे बटन. आणि त्यानंतर मी त्याला अजून काही करू शकतो, तर बॅकग्राऊंड कलर देऊ शकतो. ठीक आहे ना. तर बॅकग्राऊंड कलर तो मी देतो कुठला कलर द्यायचा गाईज? तर आय थिंक आपण
चॉकलेट कलर दिला तरी ठीक आहे, चॉकलेट आवडतं ना सगळ्यांना, ठीक आहे. तर चॉकलेट कलर देऊया. आणि जो बटनचा टेक्स्टचा कलर आहे त्या कलरला आपण डिझाईन करू शकतो व्हाईटने, ठीक आहे ना. तर व्हाईटसाठी मी यूज करतो FFF आणि मी करतो चेंजेस सेव्ह. आणि जर चेक केला आपण साईडमध्ये तर तुम्ही बघू शकता बटन पण बऱ्यापैकी ओकेमध्ये वाटतं आहे आता. तर त्या बटनला देखील आपल्याला आणायचं आहे मिडलला. तर मिडलला आणण्यासाठी मी इथं सिम्पली यूज करेल मार्जिनचा. ओके, तर मार्जिनला मी फ्रॉम टॉप करावं लागेल आधी. मार्जिन फ्रॉम लेफ्ट आणि टॉप, ठीक आहे. तर आधी लेफ्ट देऊन देऊया. मार्जिन फ्रॉम लेफ्ट देतो मी. किती द्यायची, तर ॲप्रॉक्सिमेटली माझ्या मते 250 px जरी दिली तरी सफिशियंट आहे. आणि मार्जिन फ्रॉम 250 नाही 300 px देऊया आपण. 300 px 330 px देतो मी. आणि त्यानंतर मार्जिन फ्रॉम टॉप, मार्जिन फ्रॉम टॉप देतो मी 250 px. आणि मी करतो हे चेंजेस सेव्ह. त्यानंतर मी येतो परत वेब पेजमध्ये. ओके, मार्जिन फ्रॉम टॉप तर सफिशियंट आहे पण लेफ्ट सफिशियंट नाही आहे. ओके, तर ही जी मार्जिन आहे मी ती परत इन्क्रीज करतो 530ला. आणि ही मी हिला पण थोडं इन्क्रीज करतो 2. मार्जिन फ्रॉम टॉपला किती इन्क्रीज करू शकतो आपण, 270ला. ओके, तरी मी हे करतो चेंजेस सेव्ह आणि परत चेक करतो माझं वेब पेज. ओके, आता सबमिट बटन जे आहे ते बऱ्यापैकी वर आलेलं आहे. फक्त एवढं आहे तो पॉपअप येतो आपल्या सबमिट बटनच्या वर येतो आहे, ठीक आहे ना. तर त्यासाठी आता मेन खेळ सुरू होतो आहे गाईस, व्यवस्थित लक्ष द्या. आता बघा काय करायचं आहे आपल्याला. सिम्पली जो आपण मॉडेल बनवलेलं आहे ना, तर या मॉडेलला आपल्याला करायचं आहे झेड इंडेक्स द्यायची आपल्याला. त्याला झेड इंडेक्स द्यायची आपल्याला -1, ठीक आहे. आणि त्यानंतर ओपेसिटी द्यायची आहे आपल्याला. बघा झेड इंडेक्स -1 केल्यानंतर काय होईल, तो जो पॉपअप आहे ना, तो पॉपअप आपला हा जो पॉपअप आहे तो पॉपअप आपला बरोबर त्या सबमिट बटनच्या मागे चालला जाईल. तर बघा मी जर केलं रिफ्रेश तर तुम्ही बघू शकता सबमिट बटनच्या मागे पॉपअप जातो आहे. आणि पॉपअप आपल्याला केव्हा दिसायला पाहिजे, जेव्हा आपण या सबमिट बटनवर क्लिक करू त्यावेळी आपल्याला तो पॉपअप दिसायला पाहिजे. तर त्यासाठी आपण यूज करतो आहे इथं ओपेसिटी. आणि ओपेसिटी मी करतो 0, ठीक आहे. आता ती ओपेसिटी 1 कधी व्हायला पाहिजे, जेव्हा आपण त्या सबमिट बटनवर क्लिक करू त्यावेळी. तर त्यासाठी मी इथं करतो आता रिफ्रेश. तर तुम्ही बघू शकता पॉपअप दिसत नाही आहे. इथे कर्सर जो आहे तो चेंज व्हायला पाहिजे, म्हणून आपण कर्सर पॉईंटर करून टाकू. तर ओपन मॉडेल जो आहे त्यालाच आपण इथे टॅप करून कर्सर पॉईंटर करूया. त्यानंतर जो क्लोज मॉडेल बनवू आपण, म्हणजे क्लोज जे बटन आहे त्याला पण स्टायलिंग देऊन देऊया आधी. तर सेम स्टायलिंग द्यायची म्हणून मी हे सगळं कॉपी करतो आहे आणि सिम्पली इथे पेस्ट करूया. आणि हे जे ओपन नाव आहे ओपन, तर ओपनच्या ऐवजी आपण यूज केला आहे तिथे क्लोज. तर मी सिम्पली हे सिलेक्ट करतो आहे आणि तिथे राईट करतो आहे क्लोज, ठीक आहे. तर क्लोज मॉडेलसाठी फॉन्ट साईज 50 px ठेवायची का, नाही किती ठेवायची मग 30 px. ओके 30 px. त्यानंतर कलर बॅकग्राऊंड चॉकलेटच द्यायचा का, चॉकलेट द्यायचा का, नाही तर काय द्यायचं मग, तर आपण देऊ शकतो ब्ल्यूमध्ये आलो, थोडा डार्कवाला ब्ल्यू घेऊया. आणि ओके हा चॉईस केला आहे मी. त्यानंतर आपल्याला कलर व्हाईटच ठेवायचा आहे. मार्जिन लेफ्ट गरज आहे का, नाही आहे, कारण ते फ्लेक्स बॉक्समध्ये आहे ऑलरेडी. तर मी हे रिमूव्ह करतो आणि सिम्पली एवढी CSS आपण त्या बटनला अप्लाय केली. मी केलं रिफ्रेश तर आपल्याला ते बटन दिसायला हवं, म्हणून जस्ट सध्यापुरता मी ही जी ओपेसिटी आणि झेड इंडेक्स आहे त्याला मी रिमूव्ह करतो आणि सेव्ह करतो आणि परत चेक करतो साईटमध्ये. तर पॉपअपमधला क्लोज बटन बऱ्यापैकी छान आहे, पण गर्दी जास्त होती, ठीक आहे ना, एकात एक जात आहेत ते. त्यासाठी इनर मॉडेलमध्ये H2 जी आहे H2ला मी मार्जिन फ्रॉम बॉटम द्यायची आपल्याला. आणि मार्जिन बॉटमला आपण सिम्पली देऊया 20 px आणि हे करू सेव्ह आणि चेक करू साईड परत. ओके, आणि परत आपल्याला जो पॅराग्राफ यूज केलेला आहे आपण त्या पॅराग्राफला पण आपल्याला मार्जिन द्यावी लागेल.
तर सिम्पली मी इथे यूज करतो आहे मी ओके आणि मी करतो आहे हे सेव्ह. जास्त वेळ नाही लागत सिम्पली. जर मी रिफ्रेश केलं तर तुम्ही पाहू शकता आता पॉपअप जो आहे तो बऱ्यापैकी फ्रेश वाटतो आहे. आणि त्याला जी आपण इथे स्टायलिंग दिली होती ती आपण त्याची स्टायलिंग रिटर्न करूया. तर त्यासाठी काय स्टायलिंग होती, झेड इंडेक्स होती. झेड इंडेक्स आपण दिली होती त्याला -1 ॲज वेल ॲज आपण त्याला दिली होती ओपॅसिटी. आणि ओपॅसिटी काय होती 0 होती. आणि हे केलं आपण सेव्ह. त्यानंतर आलो आपण परत वेब पेजमध्ये. तर पॉपअप गायब, बटन रेडी. आणि आता आपण सिम्पली आपला CSSचा कोड आय थिंक सो की आपण कंप्लीट केलेला आहे. ओके गाईज, पण तुम्हाला एक मी बोलला ना की हे बटनवर क्लिक केल्यानंतर काय व्हायला पाहिजे, ओपन व्हायला पाहिजे. काय ओपन व्हायला पाहिजे, पॉपअप ओपन व्हायला पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला एक ओपन फंक्शन बनवावं लागेल, ठीक आहे ना. तर ठीक आहे, आपण बनवूया आता ओपन फंक्शन. हे जे मॉडेल क्लास होती त्याच्याच खाली आपण बनवूया. जर आपण मॉडेलला जर आपल्याला ओपन करायचं आहे तर मॉडेल ओपन आपण यूज करतो आहे. ओके, ह्या क्लासमध्ये एक अनदर क्लास आपण बनवतो आहे आणि तिच्यामध्ये आपल्याला सिम्पली फक्त 2 प्रॉपर्टीज यूज करायच्या आहेत. तर हे जे झेड इंडेक्स आणि ओपेसिटी आहे तिला आपल्याला सिम्पली चेंज करायची आहे. तर झेड इंडेक्स -1 आहे तर तिला आपल्याला करायची आहे 1 आणि ओपॅसिटी जी आहे तिला 999 आणि करायचं आहे सेव्ह. आणि आता सिम्पली आपण आपला दुसरा पार्ट जो आहे कोडचा तो देखील कंप्लीट केलेला आहे. ओके, तर गाईज आपण HTML आणि CSSचा कोड जो आहे तो कंप्लीट केलेला आहे. 2 पार्ट्स आपले कंप्लीट झाले आहेत, HTMLचा कोड आणि CSSचा कोड. फक्त राहिला आहे आता जावास्क्रिप्टचा कोड पॉपअप प्रोजेक्टचा. तर मध्येच लाईट गेली कारणाने मी जावास्क्रिप्टचा कोड जो आहे तो ह्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू नाही करू शकला. तर जावास्क्रिप्टच्या कोडसाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे जो तुम्हाला इथं थंबनेल दिसत असेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक प्रोव्हाइड केलेली. तर तुम्ही कंटिन्यू करू शकता जावास्क्रिप्टचा कोडचा व्हिडिओ. तर ठीक आहे, मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन कीप लर्निंग, कीप कोडिंग.